रुको जरा सबर करो। ह्यांना गावठी पॅटर्नच दाखवतात. वाईट हटके पण गुलीगत फटके मॅक्सिमम. मजा नहीं आ रहा है. ह्यांना गावठी पॅटर्नच दाखवतात. वाईट हटके पण गुलीगत फटके मॅक्सिमम. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो. ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है. बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं पता. ओके, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केल्या मिळते सर्व का आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता निवडला आपण सुरुवात करूया. मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग प्लस प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर एकदम छान असून फोटो वगैरे ऍड करून दिला मित्रांनो. मग आपला फर्स्टला मित्रांनो आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का फोटो आहे मित्रांनो या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. सेट करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर सेकंड बिटला दोन पार्ट मध्ये कट करायचं. आणखी सेकंड बिटला दोन पार्ट. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या आश्रमातून फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके, तर मित्रांनो मी अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग प्लस प्रोजेक्ट फर्स्ट लाईन फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे कसं फोटो इकडे तिकडे होण्यासाठी मित्रांनो मग आपला इथे एक प्लस की द्यायचं. म्हणजे इथे एक प्लस की दिल्यानंतर मित्रांनो लास्टला जायचं. एक सेकंड मागे यायचं मित्रांनो. आणखीन आपला अशा प्रोजेक्ट इथे फर्स्टला प्लस की दिल्यानंतर फर्स्टला यायचं. अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून लेफ्ट साईडला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट बिटकून अलीकडल्या जे काय एक सेकंड यायचं मित्रांनो. अलीकडे आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट ओढून घ्यायचं. फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला अशा प्रोजेक्ट राईट साईडला फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आपला लास्टला यायचं. एक सेकंड मागे यायचं मित्रांनो. आणखीन आपला अशा प्रोजेक्ट लेफ्ट साईडला ओढून सेट करायचं. जसं सेट करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. आणखीन आपलं हे जे काही लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रोजेक्ट लहान फोटो आहेत सर्व फोटोजला आपला अशा प्रोजेक्ट करून घ्यायचं. जसं करत आहे त्या सिस्टममध्ये करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपलं फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रोजेक्ट आडवी करून घ्यायचं. मी करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करून सेट करायचं. अशा प्रोजेक्ट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे फोटो आहे मित्रांनो सेकंड फोटोला काय पण नाही करायचं. मग आपला जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखीन आपला अशा प्रोजेक्ट राईट साईडला आडवी करायचं. मी करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करून घ्या. अशा प्रोजेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन आपला झूम करून आपल्या हिशोबाने सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपल्या जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण खालच्या बाजूला करून घ्या. जसं की आपलं जे काय असं प्रॉब्लेम मुंडका आहे त्याला खाली करून घ्या. जसं मी करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करूनच घ्या मित्रांनो. मी पण अशा प्रोजेक्ट खालच्या बाजूला सेट करून घेतो. अशा प्रोजेक्ट सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे काही बाकीचे फोटो आहेत मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण या बाकीचे फोटोना आपण करून घ्या. अशा प्रोजेक्ट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट लास्ट उरलेली फोटो आहेत मित्रांनो या फोटोला आपण अशाच प्रकारे करून घ्यायचं. अशा प्रोजेक्ट आणखीन आपल्या जे या फोटोला वरती करून घ्यायचं. या फोटोला अशा फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्या. जसं की आपलं खाली डोकं आलं पाहिजे. मग आपलं वरच्या बाजूला पाय आले पाहिजे. जसं मी करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशा प्रकारे जे करूनच घेतो. अशा प्रकारे ऑलरेडी माझं केलेलंच आहे मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे हे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रोजेक्ट एक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे 1 नंबरची फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रोजेक्ट बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे काय 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणखीन आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय अशा प्रोजेक्ट लहान फोटो दिले त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून
करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जे 1 नंबर 2 नंबरचे जे फोटो आहे लहान फोटोचा ते फोटोला अशा प्रकारे जिथं पण आपल्या डबल बीट येत नाही जसं की आपलं असं 5.14 बीटचे अलीकडे लहान लहान फोटो आहे त्या सर्व फोटोजना हाईक इफेक्ट पेस्ट करायचं. आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचे. का माझा सुटलेले फोटो आहेत म्हणून त्या फोटोला आपण अशाच प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकरात लवकर तुमच्या हिशोबानं किंवा आपल्या हिशोबानं फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. जगा इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगात 3 नंबरची लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं. जसं की आपल्या 5.14 बीट जे का 4-5 फोटो आहेत म्हणजे सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जसं मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे अशा प्रकारे जगात 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला वरच्या जगा 2nd नंबरकडून 2 लेअर आहे त्या 2 लेअरला प्रेस करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या जे वरच्या लेअरवरती प्रेस करून आपल्या अशा प्रकारे साईडला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 6.16चे बीटला आहे तर मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला एक फोटो सोडायचं जे 2nd फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. एक फोटो सोडून एका फोटोला हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकरात एक फोटो सोडून एका फोटोला हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जे आणखीन आपला अशा प्रकारे जे लहान लहान फोटो आहेत त्या पुढच्या फोटोला इफेक्ट वगैरे नाही लावायचे मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो एक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन जे लास्ट उरलेले फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. वरच्या व्हाईट लेअरवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन बीटमार्क प्रेसला ओपन करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे 7.15चे बीटला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणखीन आपला एक फोटो सोडायचा एका 2nd फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे वरच्या लेअरला क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं स्क्रॉल करून घ्यायचा. आणखीन आपला 6.16चे बीटला +2वरती क्लिक करून मग आपला रेक्टँगलला ॲड करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती करून जे काय कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करून जे काय ऑपोसिटी आहे त्याला कमी करून घ्यायचं. जसं की आपल्या अशा प्रकारे 10 ठेवला आहे त्याच टाइममध्ये 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला ते वरच्या लेअरवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. मित्रांनो आणखी आपल्या इथे एक ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करायचं. म्हणजे जसं सर्च करता मित्रांनो त्या अशामध्ये ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो जे अशा प्रकारे 16.00 करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.